नांदूर नाका येथील धोत्रे खून प्रकरणातील फरार सराईत गुन्हेगार गायकवाड बंधू गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 ऑगस्ट 2025 ला आकाश राजू धोत्रे याचा नांदूर नाका येथे किरकोळ वादातून खून झाला होता। सदर घटनेतील इतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। मात्र ही घटना घडल्यानंतर भूपेंद्र उर्फ बाळा रवींद्र गायकवाड आणि हेमराज रवींद्र गायकवाड हे फरार झाले। सदर आरोपितांचा शोध घेत असताना गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांना मिळालेल्या माहितीने सदर आरोपी देवळाली कॅम्प येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच गुंडा विरोधी पथकाने सापळा रचून विजयनगर देवळाली कॅम्प येथून भूपेश उर्फ बाळा रवींद्र गायकवाड आणि हेमराज रवींद्र गायकवाड आणि गायकवाड बंधूंना ताब्यात घेतलं। पुढील तपास आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनशा महाले, दयानंद सोनवणे, सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या पार पाडले आहे। एनसीएन न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।